नमस्कार. वेअर अँड वॉट शोकेस चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण तुम्हाला घेऊन आलो आहोत सिंहगड रोडवरील यश केक शॉपमध्ये, जिथं प्रत्येक सेलिब्रेशनसाठी, प्रत्येक ओकेजनसाठी व्हरायटी ऑफ केक्स अवेलेबल आहेत. आपण इथं पहिल्यांदा बघतोय कंपनी लोगो केक. म्हणजे तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव टाकून हा केक मिळू शकेल. मी अनिल भोसले, यश केक शॉप हे मॉन्जिनिसची फ्रँचायझी आहे. आम्ही वेगवेगळ्या केकमध्ये डीलिंग करतो. आता तुम्ही हा बघता आहात तो तुम्हाला हा कंपनीचा लोगो केक आहे. ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे फ्लेवर्स मिळू शकतात, म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट, पायनॅपल, मिक्स फ्रूट, चॉकलेट, रसमलाई, नंतर कलाकंद असे फ्युजन केक पण आहेत. आणि तुम्हाला अजून हे केक तुम्हाला मिनिमम 1.5 किलोपासून मॅक्झिमम किती किलोपर्यंत मिळू शकता. याची फक्त आम्हाला एक दिवस अगोदर ऑर्डर तुम्हाला द्यावी लागेल. मग त्याप्रमाणे आम्ही हे प्रिपरेशन तुमच्याप्रमाणे करून देऊ शकतो. तुमचा कंपनीचा जो काही लोगो असेल, समजा असे रिलायन्स असेल, सिमेंट्स असेल, त्यांचे जे लोगो असतील ते ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी किंवा कस्टमरला असे गिफ्ट देण्यासाठी आम्ही हे लोगो केकवरती प्रिंट करून देतो. त्यामुळे तुमचं कस्टमरचा अवेअरनेस पण तुमचा वाढतो. म्हणजे आता ह्या प्रकारचे असे आम्ही कार्टून केक पण बनवतो. हा म्हणजे आता ॲव्हेंजरमध्ये तुम्हाला स्पायडरमॅन, बॅटमन असे ह्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे केक मिळतील. इवन जर आता मोटू पतलू असेल, छोटा भीम असेल, ह्या प्रकारचेच असे हे डबल लेअरमध्ये आम्ही केक बनवून देतो. आता हे असं बॅटमन कुठलं हे टॉईज आहे. मग कॅप्टन अमेरिका, हा आता कॅप्टन अमेरिका आहे, ह्याच्यावरती असे आम्ही फोटो प्रिंट स्टिक करू शकतो, म्हणजे ह्या बिल्डिंगच्या वगैरे. त्यामुळे तुम्हाला असं लुक येईल की तुम्ही ॲव्हेंजरच्या एजमध्ये तुम्ही पिक्चरमध्ये जाऊनच प्रत्यक्ष मूवी बघतायत. याप्रमाणे आम्ही असे हे केक बनवले जातात. वा वा वा, हा फारच सुंदर दिसतोय. हा कुठला फ्लेवर आहे? हा पायनॅपल फ्लेवर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला वरचं कलर कोटिंग कुठलंही चेंज करू शकतात ऑर्डरप्रमाणे. आता हे गोल्डन कोटिंग आहे. तुम्हाला पाहिजे सिल्वर, ग्रे, रेड याप्रमाणे पण आपण कलर कोटिंग, केक कोटिंग चेंज करू शकतो. आणि हा टॉल केक कन्सेप्टमध्ये येतो. सध्या ह्याची मुवमेंट जास्त चालू आहे, म्हणजे टॉल केक कन्सेप्ट असं. म्हणजे आणि हे सगळे व्हेज केक आहे? व्हेज केकच आहेत हे सगळे. आमच्याकडे सगळे व्हेज केकच अवेलेबल. पण तुमची जर ऑर्डर असेल तर 2 दिवस म्हणजे आम्ही अंड्याचे पण केक बनवू शकतो. म्हणजे ओके, मस्तच आहे. हा कोणता फ्लेवर आहे? हा ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवर आहे. हे आमच्या काउंटरला डेली अवेलेबल असतात. यात तुम्ही म्हणजे अर्धा किलो असतो, 1 किलो असतो. जर तुम्ही ऑर्डर दिली तर तुम्हाला 2 किलो, 3 किलो, 4 किलो असं किती मोठा करता येईल आपल्याला. म्हणजे ह्याच्यात म्हणजे तुम्हाला राऊंड शेप मिळेल, स्क्वेअर शेप मिळेल किंवा असा रेक्टँगल शेप मिळेल. आणि ऑर्डरप्रमाणे हार्ट शेप पण 1.5 किलोपासून चालू होतो. पण हे सगळे शेप रेडी अवेलेबल असतात का राऊंडमध्ये? हा आमच्याकडे म्हणजे राऊंडमध्ये अवेलेबल असतात. जे स्टँडर्ड केक आम्हाला जे कंपनी रोज सप्लाय करते त्याप्रमाणे आम्हाला ठेवावे लागतात. पण ऑर्डरप्रमाणे तुम्हाला शेप चेंज करू शकतो आम्ही. ते पण ते 1.5 किलोपासून चेंज करू शकतो. ओके, हा तर केक फारच टेम्पटिंग दिसतोय. हां, आमचे सगळेच केक टेम्पटिंग असतात. हा एक सध्या हा पायनॅपल केक आहे. ह्याच्यावरती म्हणजे तुम्हाला ती येलो दिसते, ती पायनॅपलची अशी प्युरी असते, पायनॅपल पीसेस आहेत, चेरी टाकले आहेत आणि थोडंसं गार्निशिंग हे असं चॉकलेटनी केलेलं असतं. साईडला पायनॅपल फ्लेवर असं चॉकलेट पण, व्हाईट चॉकलेट असं लावलेलं असतं. आणि मला फ्रेश पायनॅपल पण दिसतं. हां, फ्रेश पायनॅपल पण असतं. आणि हा व्हॅनिला बेस आहे, म्हणजे असं. वा, फारच छान दिसतोय केक. हा केक समोर बघितला की मुलं थांबूच शकणार नाही. हा म्हणजे डच चॉकलेट केक आहे. हा सगळ्यात सध्याचा रनिंग आयटम आहे, कारण मुलांना आजकाल चॉकलेट म्हटलं की आवडतंच, लागलीच ते म्हणतात की आम्हाला तोंडातच टाकायचं आहे. हा किती किलोचा केक आहे? हा अर्धा किलोचा आहे. हा कोणता केक आहे? हा मँगो केक आहे. आता मँगो हा आता पल्प क्रीममध्ये येतो. आणि जर तुम्हाला असं मँगोच्या सीझनमध्ये आम्ही मँगोचे पीसेस वगैरे टाकून पण देतो. सध्या ह्याच्यामध्ये चॉकलेट गार्निशिंग आणि क्रीम गार्निशिंगनी हा केक बनवलेला आहे.
वा वा, या केकवर काहीतरी छान डेकोरेशन केलेलं दिसतंय. हा मिक्स फ्रूट फ्लेवर आहे. ह्याच्यावरती फ्रूट्स टाकलेले असतात. ह्यात म्हणजे किवी, पीच, चेरी, पायनॅपल वगैरे असे पीसेस असतात. आणि आमची अशी मंजिनीची अशी स्पेशालिटी की तुम्हाला मिक्स फ्रूट फ्लेवर असा अर्धा किलोचा किंवा 1 किलोमध्ये ऑर्डर न देता पण काउंटरला अवेलेबल असतो. शक्यतो बाकीचे म्हणजे बेकरी शॉपवाले हे मिक्स फ्रूटमध्ये ऑर्डरनीच बनवतात, पण आमच्याकडे हा बऱ्याच वेळा रेडीली अवेलेबल असतो. हा कोणता फ्लेवर आहे? ह्याला रेनबो फ्लेवर म्हणतात. हा म्हणजे कसं वेगवेगळ्या मिक्स फ्लेवरचे स्पॉन्ज असतात. म्हणजे याच्यात ब्ल्यूबेरी असा निळा असतो तो ब्ल्यूबेरी आहे, तो येलो पायनॅपल आहे, नंतर ग्रीन तो पिस्ता आहे आणि ऑरेंज एक तो ऑरेंज फ्लेवर दिसतोय तुम्हाला. अशा वेगवेगळ्या फ्लेवरचे ह्या केकमध्ये लेयर्स असतात, म्हणून ह्याला वेगवेगळ्या फ्लेवर्स कलर दिसतात, म्हणून ह्याला असं रेनबो फ्लेवर म्हणतात. खूपच सुंदर दिसतोय, झकास. अरे वा, इथं लहान मुलांसाठी ट्रीटच दिसतेय. इथं डेअरी मिल्क दिसतेय, इथं जेम्स दिसत आहेत आणि तिकडं किटकॅट सारखं काहीतरी दिसतंय. हां, आता हे आमच्याकडे चॉकलेटच्या भरपूर व्हरायटी असतात. आता हा तुम्ही बघता हा अल्फाईन चॉकलेट आहे. हा म्हणजे कसं म्हणजे काहींना एकदम डार्क चॉकलेट आवडत नाही आणि थोडं क्रीम जास्त लागतं, त्यासाठी हा केक त्यांना आवडतो. आणि हा जेम्समधला केक आहे. वरती असे चॉकलेटचे जेम्स टाकलेले असतात आणि आतमध्ये डार्क चॉकलेटबरोबर थोडंसं ब्राऊन चॉकलेट क्रीम पण मिक्स असतं, त्यामुळे हा असं आहे. आणि हा पाहिजे तर हा चॉकलेट डिवाईन ट्रीट म्हणतात. याच्यावरती चॉकलेटचे बार असे लावलेले असतात आणि मध्ये असं व्हाईट चॉकलेट असतं. आणि हा पण डार्क चॉकलेट विथ थोडंसं क्रीममध्ये कॉम्बिनेशन आहे. म्हणजे की काही जणांना म्हणजे कसं एकदम डार्क चॉकलेट पण हेवी वाटतात, म्हणून ते थोडंसं ब्राऊन क्रीम टाकून असं लाईट चॉकलेट बनवतात. वा वा वा, हे केक तर फारच सुंदर दिसतात. ट्रॅडिशनल मिठाई पण दिसतेय आणि केक ह्याचं फ्युजन दिसतंय. हे मिठाई केक म्हणतात, काही जण ह्याला फ्युजन केक पण म्हणतात. ह्याच्यामध्ये हा म्हणजे हा रसमलाई फ्लेवर आहे, हा कलाकंद फ्लेवर आहे, हा काजू कतली फ्लेवर आहे. ह्याच्यावरचं टॉपिंग फ्रेश रसमलाई, कलाकंद, काजू कतली वगैरे असतात आणि थोडेसे गार्निशिंग आल्मंड आणि कॅश्यू वगैरे ह्यांनी केलेलं असतं. आणि आतमध्ये जो आपल्याला स्पॉन्ज दिसतो तो व्हॅनिला स्पॉन्ज असतो आणि त्या फ्लेवरचं मिल्क क्रीम असतं. म्हणजे रसमलाई फ्लेवर मिल्क क्रीम असणार, कलाकंदला कलाकंद फ्लेवर मिल्क क्रीम असणार, काजू कतलीला काजू कतली मिल्क क्रीम असणार. आणि हे केक अर्धा किलोपासून ते तुम्हाला किती वेटमध्ये मिळू शकतं. म्हणजे अर्धा किलो, 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो, 4 किलो असं ऑर्डरप्रमाणे तुम्हाला किती वेटमध्ये तुम्हाला हे केक मिळू शकतात. बघून तर वाटतं हे तर केक सगळ्यांचेच नक्कीच फेवरेट असते. आणि हे आजकाल हे ट्रेडिंग पण चालू आहे. म्हणजे आणि ह्याच्यात तुम्हाला कार्टून केक्स वगैरे पण मिळू शकतील. म्हणजे जर तुम्हाला म्हणजे लहान मुलांसाठी कार्टून केक वगैरे बनवायचे झाले किंवा कंपनीचे काही लोगो केक बनवायचे झाले तरी हे आपण करू शकतो म्हणजे ऑर्डरप्रमाणे. वा वा वा, फेस्टिवलला आत्तापर्यंत मिठाई घेऊन जाण्याची पद्धत होती, आता असं वाटतंय की केक पण घेऊन जाता येईल. मिठाई आणि केक, आता केक पण वेगवेगळ्या मिठाईमध्ये चालू झालेले. हा म्हणजे अंजीर फ्लेवर आहे, हा पिस्ता पान फ्लेवर आहे मिठाईमध्ये. आणि हा तुम्ही बघता हा तुम्हाला मलाई बर्फी फ्लेवर आहे आणि हा गुलाल गुलकंद क्रीममध्ये फ्लेवर आहे. हे सगळे नवीन मिठाईचे फ्युजन केक चालू झाले आहेत. त्यामुळे आता काही जण आम्हाला आता मिठाईवाले पण म्हणायला लागलेत. वा वा, हा काय फोटो केक आहे का? हा सध्या एक फोटो प्रिंट केक आहे. हा ॲना एल्साचा प्रिंट केलेली आहे फ्रोझन थीममध्ये. आणि ह्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे असे आपल्याला कार्टूनच्या थीम मिळू शकतात. म्हणजे फ्रोझन झाली किंवा छोटा भीम झाली किंवा टॉम अँड जेरी झाली किंवा मिकी अँड मिनी कॅरेक्टर झाले, अशा कुठल्याही प्रकारचे आपण फोटो प्रिंट असं बनवू शकतो. ह्याच्यावरती कंपनीचे काही जण लोगो प्रिंट पण बनवून घेतात. म्हणजे हे अर्धा किलोमध्ये पण बनवता येतात, 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो असं अर्धा किलोच्या पटीमध्ये आपण कितीही मोठा केक बनवू शकतो. आणि हा तुम्हाला दिसतो हा स्पेशली 1 किलोचा स्पेशल चॉकलेट केक आहे. हा प्युअर चॉकलेट केकमध्ये आहे. आणि हा पण तुम्हाला 1 किलो, 1.5 किलो असं ह्याच्यापासूनच मिळू शकतो. आणि हे काय व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट वाटतंय.
हे म्हणजे आमच्याकडे असे हार्ट शेपमध्ये नेहमीच केक अवेलेबल असतात. शक्यतो खूप जण हार्ट शेपमध्ये ठेवत नाही, पण तुम्हाला मॉन्जिनिसमध्ये हार्ट शेप हे मिळतं. ते म्हणजे व्हॅलेंटाईनसारखंच हे केक असतात. हे तुम्हाला केव्हाही कोणालाही असं लव ट्रीट म्हणून गिफ्ट करू देता येतो. हे फोटो केक ऑर्डर करायची प्रोसेस काय आहे? ही फोटो केक ऑर्डर म्हणजे कसं, आपण म्हणजे गुगलवरती जाऊन आपल्याला जी इमेज पाहिजे असेल ती आपण डाउनलोड करू शकतो आणि ती डाउनलोड इमेज तुम्ही आम्हाला ऑनलाईन पण तुम्ही व्हॉट्सअप वगैरे किंवा मेल थ्रू ट्रान्सफर करू शकता. आणि ही शक्यतो JPG इमेज असलेली मध्ये हे फोटो प्रिंट व्यवस्थित होतात. आणि ह्यामध्ये कसं तुम्हाला अर्धा किलो तर 1 किलो 1.5 किलो कुठल्याही फ्लेवरमध्ये तुम्हाला हे फोटो प्रिंट तुमच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही बनवून देऊ शकतो. ह्याला कमीत कमी 1 दिवस तरी अगोदर ऑर्डर द्या, म्हणजे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या वेळेनुसार मिळू शकेल. हे खूप छान दिसतंय. हे नक्की काय आहे? हे गिफ्ट हॅम्पर पॅक आहेत. हे तुम्हाला कधी केव्हाही कुठल्याही ऑकेजनला तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता. ह्याच्यामध्ये कसं म्हणजे काही छोटे स्लाइस केक, थोडेसे कुकीज, चॉकलेटचे बॉक्स आणि असे खारी टोस्ट असे हे ड्राय प्रॉडक्ट हे पॅक केलेले असतात. हे ह्याचं शेल लाईफसुद्धा जवळ 1 महिना असतं. त्यामुळे हे विदाउट फ्रीज पण 1 महिना राहू शकतात. त्यामुळे हे गिफ्टिंगसाठी हे प्रॉडक्ट खूप चांगले आहेत. म्हणजे आता तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्हाला फार विचार करण्याची गरज नाही. मॉन्जिनीजमध्ये रेडी हॅम्पर्स अवेलेबल आहे. फक्त इकडनं घेऊन जा आणि गिफ्ट करा. खूप खुश होतील लोक. हे सगळं काय आहे आता? हे म्हणजे असं हे पेस्ट्रीज म्हणतात ह्याला. म्हणजे हे जे मोठे केक असतात त्यातून आम्ही छोटे छोटे असे हे पीसेस बनवतो. म्हणजे हे बॉक्समध्ये पॅक करून देतो. हे तुम्हाला म्हणजे लहान मुलांना वगैरे कधी लंचमध्ये किंवा शाळेतून वगैरे आल्यानंतर त्यांना असं स्वीट डिश म्हणून पण तुम्ही देऊ शकता. आणि कधी कधी हे आपण म्हणजे डेझर्ट म्हणून पण तुम्ही हे कन्झ्युम करू शकता. ह्याच्यात म्हणजे वेगवेगळे फ्लेवर्स पण आहेत. म्हणजे हा रेनबो फ्लेवर आहे. सांगू का? हा रेनबो फ्लेवर आहे. म्हणजे हा मिक्स फ्लेवरमध्ये असतो. हा झेब्रा फ्लेवर म्हणतात. ह्याच्यात म्हणजे चॉकलेट प्लस व्हॅनिला असा क्रीम आहे. असा हा रसमलाई फ्लेवर आहे. हा बेल्जियम चॉकलेट आहे. ह्याच्यात विथ थोडेसे चॉकलेट नट्स पण असतात. हा पायनॅपल फ्लेवर आहे. आणि हा ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवर आहे विथ चेरी क्रीम असतं. असा हा प्युअर चॉकलेटमध्ये डच चॉकलेट फ्लेवर आहे. मग असा चॉकोलावा पण मिळेल तुम्हाला. चॉकोलावामध्ये कसं तुम्ही हे गरम करून ह्याच्यात चॉकोलावासारखं लिक्विड गरम होतं आणि ते केकमधून स्पॉन्जमधून बाहेर येतो. त्यामुळे त्याला असं लावा मिळतात, कारण तो लावासारखा गरम खावा लागतो म्हणून. आणि असा हा चॉकलेट डोनट आहेत. हे असे मफिन्स पण मिळते तुम्हाला स्पेशली. आणि हे चॉकोबॉम्ब आहे. आणि पाहिजे तर असा एक डेझर्ट पण असतं ग्लासमध्ये. हे तुम्ही म्हणजे ह्याच्यात वेगवेगळं लेयर्स असतात. ह्याच्यात म्हणजे चॉकलेटचा लेअर आहे, व्हॅनिलाचा लेअर आहे, एक स्पॉन्ज केकचा लेअर आहे. म्हणजे हे पुडिंग किंवा फ्रूट सॅलडसारखं एक डेझर्ट आहे. ओके, आपण आता गोड सगळ्या गोष्टी बघितल्या, पण मला इथं बरेच स्नॅक्स प्रकार दिसत आहेत की जे तुम्हाला घेऊन जाता येतील डब्यामधनं. तर ते कोणते कोणते आहेत? हे सगळे आमचे स्नॅक्स रेडी टू ईट आहेत. हे आम्ही ते मायक्रोमध्ये गरम करून देतो किंवा तुम्हाला घरी पण गरम करता येईल. हा म्हणजे व्हेज बर्गर आहे. आणि असा पाहिजे तर हा मालवणी पनीर रोल आहे. महाराष्ट्रीयन स्टाईल असतो हा. आणि असा पाहिजे तर हा व्हेज पॅन पिझ्झा आहे, मिनी पिझ्झा आहे. म्हणजे आणि दुसरं म्हणजे असं हे व्हेज टोस्टी म्हणतात. हे म्हणजे कसं आपण जे गार्लिक ब्रेड वगैरे जसं असतो त्याप्रमाणे ह्याचं प्रिपरेशन असतं. आणि हे थोडंसं चायनीज स्टाईलमध्ये आम्ही बार्बिक्यू पनीर पण बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये मंचुरियन सॉस असतो आणि वरचा जो पफ असतो तो सॉफ्ट ब्रेड असतो. आणि असं आता व्हेज किमामध्ये आम्ही असे व्हेज कबाब पण आहेत. हे पण फ्राय केलेले असतात. हे रेडी टू ईट असतात. असं पाहिजे तर एक छोटंसं एक सँडविच पण आहे व्हेज सँडविचमध्ये. आणि हा एक महाराष्ट्रीयन स्टाईल एक व्हेज कोल्हापुरी पफ आहे. आणि हा आपलं पनीर पफ आहे. हे सगळे आयटम असं एक रिझनेबल आहेत आणि नेहमीच आमच्याकडे हे फ्रेश मिळतात. हे तुम्ही म्हणजे लहान मुलांना स्कूलमध्ये देऊ शकता. हे आता जे आपण हे बघतात हे सगळे बर्थडे ॲसेसरीज आहेत. म्हणजे ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे असा एक स्नो स्प्रे आहे. म्हणजे हे हात मोठा आहे. असा एक स्नो स्प्रे छोटा पण आहे.
हे असे ते हे पार्टी पॉपर आहेत, हे पेपरचे आहेत. हे असं म्हणजे इथून रोटेट केलं की हे असे ब्लास्ट होतात आणि आपल्या वेगवेगळे असे पेपर्स बाहेर पडतात. हे सगळे इंडोअरसाठी तुम्ही यूज करू शकता आणि हे एक असं काही हार्मफुल वगैरे काही नाही म्हणजे असे. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर असे मुलींसाठी असे क्राउन्स आहेत, असं मुलांसाठी असे किंग क्राउन आहेत. आणि पाहिजे हे कॅन्डल्सच्या ह्या डिफरंट्स कॅन्डलमध्ये अशा ह्या डिफरंट व्हरायटीज आहेत. ह्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स मिळतील. आणि तुम्हाला पाहिजे आजकाल एक नवीन ट्रेंड पण झाला आहे की केकवरती असे प्रिंटेड टॉपलर लावायचा. ह्याच्यात म्हणजे असं लाडकी लेक, मुलीसाठी ताईसाहेब, बेस ब्रो किंवा असं गुणीबाळ असे वेगवेगळ्या प्रकारचे असे प्रिंटेड टॉपलर्स आहेत. आणि कोणाला काही चिडवायचं झालं तर बायकोचा बैल, आळशी नंबर 1, आलोच 5 मिनिटात, अशा प्रकारचे भरपूर आमच्याकडे पेपर टॉपलर आहेत की हे तुम्ही पार्टीमध्ये एक प्रकारचं तुम्ही एक एन्जॉय करू शकता. आमचा हा अर्धा किलोचा केक आहे. हा अर्धा किलोचा असा एक बॉक्स आहे. ह्याच्यात आम्ही असं केक पॅक करतो. आणि या केकबरोबर म्हणजे अशी एक लाकडी नाईफ असते, वुडन नाईफ असते. असं ह्याच्यावरती पाहिजे तर आम्ही हॅपी बर्थडे असेल तर हॅपी बर्थडेचा टॅग लावतो. जर कोणाची ॲनिव्हर्सरी असेल असं तर हॅपी ॲनिव्हर्सरीचा असं हा पण एक टॅग लावून देतो असं. आणि तुम्हाला ज्याचा बर्थडे असेल किंवा ज्याची ॲनिव्हर्सरी असेल ह्याच्यावरती आम्ही क्रीमनी नाव लिहून देतो केकवरती. असा एक केक पॅक झाला. आजकाल हा प्लास्टिक बॅनमुळे हा केक बॉक्स पण असा कॅरीबल असतो. हे तुम्ही बाईकला किंवा अडकू शकता. जर तुम्हाला अगदीच ह्याच्याबरोबर जर हे कापडी बॅग पाहिजे असेल तर कापडी बॅग पण असते. या कापडी बॅगमध्ये आम्ही असा केक तुम्हाला पॅक करून देऊ शकतो. हे तुम्ही अगदी इझिली कुठे पण किती लांब असं कॅरी करू शकता. आणि त्यामुळे हे केक डॅमेज होण्याची पण भीती काही नसते. आमचे हे केक आहेत ना ह्याची प्राईसेस खूप रिजनेबल आहेत. हे कमीत कमी असं ब्लॅक फॉरेस्ट घेतला तर 300 रुपये, पायनॅपल 350, असे 300 ते 400 रुपयापर्यंत केकचे तुम्हाला अवेलेबिलिटी आहे. हे आणि तुम्हाला म्हणजे हे केक जास्त क्वांटिटीमध्ये असं पाहिजे असेल त्याप्रमाणे हे केक डबल होतात. म्हणजे 300 रुपयाचा ब्लॅक फॉरेस्ट असेल तो किलोला 600 रुपये होतो. तुम्ही हा केक जरी तुम्ही कॅरी जरी केला कुठल्या प्लेसमध्ये तरी तो असा 1.5 तास असा केक बाहेर होऊ शकतो. आणि तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवला तर त्याचं शेल लाईफ 2 दिवसासाठी असतं. त्यामुळे तुम्ही तो केव्हा पण तुम्ही कन्झ्युम करू शकता. म्हणजे बर्थडे कॅप्स अवेलेबल आहेत इथं. वेगवेगळ्या कलरमध्ये, वेगवेगळ्या टाईपमध्ये अवेलेबल आहे. गोल्डन, ब्लॅक, सिल्वर कलरच्या पण कॅप्स अवेलेबल आहे. बरोबरीने पायनॅपल कुकीज दिसत आहेत, चोको चिप्स कुकीज, आल्मंड कुकीज, श्रूजबेरीज कुकीज, हनी क्रंच कुकीज, सुजीचे टोस्ट आहेत, केक रस्क आहे, मिल्क टोस्ट आहे, ट्रफल्स आहेत, चॉकलेट्स आहेत. द मसाला खारी दिसते, बटर खारी आहे. आणि मॉन्जिनीचे स्लाइस केक आहे, चॉकलेट फ्लेवरमध्ये दिसतात, व्हॅनिला फ्लेवर आहे. द टिफिन केक आहे तिथं, मफिन्स पण आहेत. हेझलनट केक आहे, चोको फज दिसतोय, इलाइट फ्रूट केक आहे आणि रिच प्लम केक पण आहे. नंतर पिझ्झा बेस पण आहे तिथे, लादी पाव आहेत, व्हीटचे पिझ्झा बेस पण आहेत, ब्राऊन ब्रेड आहे आणि ब्रेड पण आहे.
हे माझे हे दोन सहकारी आहेत. ह्याचं नाव मोहम्मद बला आहे. हा जवळजवळ माझ्याकडे 24 वर्षापासून कामाला आहे. म्हणजे आता आम्हाला पुढच्या वर्षी 25 वर्ष हे दुकानाला पूर्ण होतील. आणि हा अल्ताफ बोला आहे. हा जवळजवळ 10 वर्षापासून माझ्याकडे सेल्समन म्हणून काम करतो. आणि हे दोघंजण इथे उत्कृष्टपणे आणि हायजेनिकरित्या काम करतात. आणि आमचं दुकानाचं लोकेशन आहे, बिल्डिंगचं नाव आहे निलाय कॉम्प्लेक्स, हिंगणे खुर्द, अपोजिट अपटे कॉलनी, सिंहगड रोड.